ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात वाढते खड्डे आणि गंभीर वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्यात येत नसल्याने स्थानिक नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली. कासारवडवली पोलीस ठाण्यात शिवसेना, मनसे तसेच सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित होत आपल्या मागण्यांचा जोरदार पाडा वाचलाय. समाजसेवक रोहित गायकवाड यांच्या वतीने या समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आलाय. तर वर्षभरात या खड्ड्यामुळे, वाहतूक कोंडीमुळे 18 जणांचा नाहक गेलाय. त्यामुळे अखेर संतप्त नागरिकांनी पोलिसांना 10 दिवसांची अंतिम मुदत दिली. या मुदतीत समस्या सोडवण्यात आली नाही तर 11व्या दिवशी मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या मनोज परळीकर, किरण पाटील यांनी दिलाय. या दरम्यान माजी नगरसेवक नरेश मणेरा यांनी सांगितले की रोजच्या प्रवासात खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे वेळ, इंधन आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच अपघातांची शक्यता देखील वाढली. आता हे सहन करणे शक्य नसल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच पोलिसांकडून अपघाताला हेल्मेट न वापरणे हे कारण दिल्याने समाजसेवक महेश मोरे यांनी संताप व्यक्त करत तसेच या आरोपांचे खंडन करत इतरही अपघातांना कारणीभूत असलेल्या गोष्टींना पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे. 15 मिनिटाच्या प्रवासाकरिता तासभर वाहतूक कोंडीच्या समस्येत अडकावे लागते, अशी खंत यावेळेस रहिवासी आदिश महेत्रो यांनी व्यक्त केले. वरिष्ठ पोलीस सुद्धा आम्हाला भेटले नाही आहेत, परंतु त्या लोकांनी आश्वासन दिले की आम्ही एक जॉईंट मीटिंग लावतो आणि जॉईंट मीटिंग लावल्यानंतर मग बघूया काय होतं. गेल्या 2-3 वर्षापासून तुम्हाला तर माहिती आहे मी याचा पाठपुरावा करतो. म्हणजे सर्व्हिस रोड चालूसुद्धा झाला नव्हता. जेव्हा तिकडे सर्व्हिस रोड हायवेमध्ये विलिनीकरण करेल याचे तिकडे आराखडे तयार होत होते, तेव्हा मला कळलं होतं. तेव्हापासून मी मागे लागलो होतो का हे तुम्ही करू नका, याच्याने आणखी ट्रॅफिक वाढेल, ट्रॅफिकची समस्या सुटणार नाही तर ते वाढेल. आणि सर्व्हिस रोड जर विलिनीकरण केला तर अनेक लोकांच्या या ठिकाणी ॲक्सिडेंट होतील आणि सोसायटीवाले सगळे रस्त्यावर येतील. म्हणजे प्रत्येक सोसायटी वन वे झाल्यानंतर आपण उजवीकडे जाऊ शकत नाही, डावीकडे जायला लागेल. एक 50-50, 100-100 मीटरवरती जर जायचं असेल तर 1-2 किलोमीटरचा वळसा घालून आपल्याला जायला लागेल. आणि घोडबंदर रोडला जी ट्रॅफिक होते ना, हा मुख्य कारण हे सर्व्हिस रोडचं विलिनीकरणाचं जो काम चालू आहे, सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे, हा मुख्य कारण आहे. दुसरं, या ठिकाणी जे अवजड वाहनं येतात त्याचं टायमिंग नीट फॉलो केलं जात नाही. ते जर टायमिंगने जर ही वाहनं जर सोडली तर मला वाटते सगळ्या लोकांना दिलासा मिळेल. दुसरं, या ठिकाणी जे अवजड वाहनं येतात ते लेन फॉलो करत नाही. पोलिसांनी त्यांना डावीकडनं चालायला पाहिजे किंवा उजवीकडनं चालायला पाहिजे, हा काहीतरी एक दिशादर्शक त्या लोकांनी एक ठरवलं पाहिजे. कारण 3-3, 4-4 लाईन घेऊन जर हेवी व्हेकल्स चालतात तर छोट्या जे व्हेकल्स असतात, 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर, त्यांना जाता येत नाही. आणि एक जर त्याच्यामध्ये मध्येच जर ट्रक बंद पडली तर ह्यांच्याकडे ताबडतोब टोईंग व्हॅन किंवा क्रेन ही उपलब्ध नसते. त्याच्यामुळे हा एक ट्रॅफिकचा मोठा हे आहे. आणि घोडबंदर रोडला तुम्ही जर कापवाडीपासून बघा, सगळ्या ब्रिजेसवरती खड्डे आहेत सगळीकडे. आता जिथे इथे कॉन्क्रीट केले आहे तिकडे ठीक आहे, कॉन्क्रीटच्या बाजूला जिथे इथे ब्रिजेस आहेत, वडोलीला जा, हैदराबादला जा, सगळ्या ब्रिजेसच्या बाजूला सगळे यांचे रस्ते असे झाले का तिकडे कोणी जायला बघत नाही. तर जोपर्यंत हे रस्ते चांगले होत नाही तोपर्यंत ही ट्रॅफिकची समस्या सुटणार नाही. सगळ्यात मेन म्हणजे हा ट्रॅफिकला एक सगळ्यात मोठा कारण म्हणजे गायमुखचा जो घाट. बरोबर, गायमुखचा घाट एक तर तुम्ही गायमुखपासून तर काजूपाडा हा तुम्ही भुयारी मार्ग करा. भुयारी मार्ग जर तुमच्याने होत नसेल तर ही जी चढण आहे ती चढण तुम्ही काढून टाका. सरळ का, तिकडे पण खाली आहे, इकडे पण खाली आहे. तुम्ही ती चढण पूर्ण काढा तर ट्रॅफिक स्मूथ आणि वेगाने सोडली जाईल. आता काय मोठ्या 20-20, 25-25, 30-30 टनाच्या हे ट्रक्स आहेत, हे आस्ते चालल्यामुळे
मग ते मध्ये ब्रेक डाऊन होतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ट्रॅफिकला कारणीभूत ठरतं. म्हणून हे दोन, एक तर टनल करा, काही मी सांगत नाही तुम्ही फाउंटन बघत नाही, फक्त काजूपाड्यापर्यंत तेवढाच जर एक टनल केला किंवा ती जी चढण आहे ती जर सपाट केली, एक 8-10 दिवस जर हा घोडबंदर बंद ठेवला आणि युद्ध पातळीवरती जर काम केलं ते होणं एकदम शक्य आहे. आम्ही म्हणत होतो घोडबंदर रहिवासींकडून ते आमचे 4 मुद्दे आहेत. आज आम्ही कासारवडली पोलीस स्टेशनला का आलो आहे? या सगळ्यांना कामं नाही आहेत का? कोण सगळे शिकलेले लोक आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. सारखं आम्ही एवढे पोलीस स्टेशनला इकडे चक्रा मारायच्या का? सारखं आम्ही तिकडे घोडबंदरला तिकडे ट्रॅफिक बंद करायला उभं राहायचं का? हे आमचं काम आहे का? किंवा स्थानिक नगरसेवकांनी स्वतः तिकडे, आता मनेरा साहेबांनी जर 7-8 पत्र दिलेत, त्यांना उत्तरं देत नाही. मी म्हणतो कशाला पाहिजे असं राजकारण? आणि ह्या घोडबंदरसाठी राजकारण तुम्ही बाजूला ठेवा ना तुमचं. आम्हाला कळत नाही राजकारण काय आहे ते. आम्ही सामान्य नागरिक आहोत, आम्ही घोडबंदर रहिवासी आहोत. आम्हाला कळतं आमचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार ते. साहेबांनी पत्र देऊन पण जर होत नसेल तर आम्ही जे पत्र घेऊन आलो आहे ना, आता आम्हाला कंटाळा आला आहे. मी खरं आता म्हणजे आमचा डोक्याचा संताप होतो या गोष्टीवर. इकडे कासारवडली पोलीस स्टेशनला आम्ही याच्यासाठी आलो आहे की जे 18 जीव गेले एका वर्षामध्ये, त्याचे रिझन्स काय दिले तुम्ही? हेल्मेट नाही म्हणून तुम्ही हे केलं का? खड्ड्यांना दोष का देत नाही तुम्ही? रोडला का दोष देत नाही? जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या का बघितल्या जात नाही? त्याची चौकशी कोण करणार? याच्यासाठी पहिला मुद्दा आम्ही इथे आग दिलेला आहे. दुसरी गोष्ट, वारंवार सांगून वॉर्निंग देऊन पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना इकडे सगळे, हे सगळी यांची मुजोरी चाललेली आहे. ना बॅरिकेड्स लावतात, ना बोर्ड लावतात, ना वर्किंग प्रोग्रेसचा. तिकडे ट्रक असेच बंद पडतात. ट्रॅफिक पोलीस पण अजिबात लक्ष देत नाही. क्रेन आहे आमच्याकडे, अरे मग क्रेनचा वापर कोण करणार? तुम्ही फक्त तिकडे फाईन घ्यायला व्यस्त असतात, पण इकडे आमच्याकडे हे जे ट्रॅफिक वगैरे होतं याचा त्रास इकडच्या घोडबंदरच्या रहिवासींना होतो, दुसरं कोणाला होत नाही. मी म्हणतो जर नाही झालं ना, 10 दिवसाची मुदत दिलेली आहे. आम्ही पंकज क्षीरसागर साहेबांना पण, आम्ही DCP साहेबांना पण आम्ही आदर करतो म्हणून आम्ही हे पत्र आता द्यायला जाणार आहे 3 नाक्याला. जर नाही झालं ना, आम्ही सगळ्यांना सांगतो आम्ही मोर्चा उभा करू इकडे घोडबंदर रोडला 10 दिवसामध्ये. अशी अद्भुत शक्ती असेल की हेल्मेट घातल्यावरती माणूस मरत नाही म्हणून. म्हणजे जेवढे जणांनी ट्रक खाली किंवा बस खाली, ज्या टँकर खाली गेले ते काय हेल्मेट म्हणजे त्यांनी घातलं असतं तर ते मेले नसते. अशी जर कोणती टेक्निक असेल तर यांना एकदा त्यांच्या खाली झोपून बघा ना, आम्हाला काहीतरी प्रात्यक्षिकं दाखवा की अशाने ॲक्सिडेंट झाल्याने तुम्ही मरणार नाही म्हणून. सर्व्हिस रोड जे होते 10 वर्षात मी अजूनपर्यंत सर्व्हिस रोड कधी चालू बघितला नाही. त्याची काही नाही काय खोदकाम यांचं चालू असतं. दुसरी गोष्ट, 3 वेळा ते कोणत्या घाटाचं काम चालू केलं त्यांनी. 8-8 दिवस रस्ते बंद केले. नुसती पैसे खायची कामं आहे त्या सरकारची. पैसे खाण्यासाठी तुम्हाला कडकी लागली की खोदा तो रस्ता करा त्याच्यावर. 8 दिवसात जैसे ते रस्ता तसाच आहे. यांच्या कायदा सुव्यवस्था काही जागेवरती नाही आहेत. इथे ॲक्च्युली पत्र द्यायला आलेलो, पण मला वाटत नाही यांची मानसिकता होती पत्र घ्यायची, कारण ते बोलतात आमच्या डिपार्टमेंटचं आहे, त्यांच्या डिपार्टमेंटचं आहे. माझी एकच कासारवडली पोलीस स्टेशनला विनंती आहे, हद्द तुमच्या हद्दीत येते, रोड तुमच्या हद्दीत येतोय. तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटला MMRDA, ट्रॅफिक, तुम्ही स्वतः आणि जे पण याच्या संबंधित आहेत TMC, त्यांना तुम्ही पत्र द्या आणि एक टाईम द्या. घोडबंदरच्या सगळ्या रहिवाशांना तिथे बसून त्यांच्या समस्या काय त्या सोडवा. हे बोलतात, प्रत्येकजण हात वर करतोय, हे बोलतात आमचं काम नाही, ट्रॅफिक बोलतात TMCचं आहे, TMC बोलतोय MMRDचं आहे. हे काय भटकत राहणार आहे? आणि हे भटकवायची त्यांचं सगळ्यांनी खाल्लेली आहे त्याच्यात, म्हणून हे इकडे तिकडे बोटं दाखवत आहेत. तर आता योग्य तो द्या, नाही तर 8 दिवसांनी आम्हाला इथे मोठं आंदोलन करायला लागेल. काय सांगशील? पोलिसांशी संवाद झाला आहे, काय नेमकी चर्चा झाली? पोलिसांच्या अत्याधित काहीच नव्हतं, कारण की आम्ही सिनियर साहेबांना काल सांगून ते आज हजर पण होते, आम्हाला वेळ दिली होती. त्यांच्या त्या न राहण्याचं गांभीर्य काय आहे त्यांना अजून माहिती नाही. पण ह्या ज्या मागण्या आता पूर्ण झाल्या नाही आमच्या, तर आम्ही ह्याचा पुढचं आंदोलन ना जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्या घरी जाऊन करू. त्यांच्या घरातल्यांना पण समजूच आहे की घोडबंदरवासियांच्या घरात आज काय चाललं आहे. लोक आज त्याची आई, त्याचा वडील किंवा त्याची बायको घरी कामाला, समजा त्याच्या घरातला करता कामाला जातोय, तो घरी परत येईल का नाही त्याची गॅरंटी नाही त्यांना. मग त्यांच्या घरात काय वातावरण आहे त्यांच्या पण घरातल्यांना समजायला पाहिजे अधिकाऱ्यांच्या. जर 10 दिवसात, जसं रोहितनी किंवा मंदिरे साहेबांनी सांगितलं, 10 दिवसात जर याच्यावर काही निर्णय झाला नाही तर आम्ही घोडबंदर रोड पूर्ण बंद करून टाकू. आणि मागे त्यांनी IRTच्या विद्यार्थ्यांना पूर्ण हे दिलेलं की 8-10 दिवस तुम्ही घ्या, पूर्ण घाट बंद करून ठेवलेला 8-10 दिवसासाठी. ठीक आहे, काही काम झालेलं नाही, मग तो का बंद केलेला घाट? तिकडे काय करत होते हे लोक? हा आमचा एक प्रश्न आहे. आणि जाता येताना एकच सिंगल लेन ओपन करून ठेवलेली, त्याच्याने 3-3, 4-4 तास लोक अख्खी खोळमळून पडत होती.
IITच्या विद्यार्थ्यांनी काय केलं हे आम्हाला स्पष्टीकरण द्या तिथे. कारण आता परत ते त्याच अनुषंगाने परत 10-15 दिवस तो घाट बंद ठेवणार आहे, रोडचं काम करणार आहे. मग ही एवढी टेंडर पास करून काय मिळतं ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय मिळतं ते, पण ह्याचं स्पष्टीकरण द्या सामान्य नागरिकांना, बस. बाकी काय नाही. आणि एक विनंती आहे, ह्याचा पाठपुरावा व्यवस्थित करावा मुख्यमंत्र्यांनी, बस.